नाशिक शहर आणि परिसरामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विशेषतः नाशिक जिल्ह्यातील मातीचं धरण म्हणून ओळख असलेल्या गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलाय. गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येतोय. नाशिक पाटबंधारे विभागाकडून ही माहिती देण्यात आली. गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणात पुराचं स्वरूप प्राप्त झालं असल्याने पंचवटी गंगाघाट भागात मनपा व जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना आवश्यक त्या सूचना आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. यापुढे देखील पावसाची संततधार अशी सुरू राहिली तर गंगापूर धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग सोडला जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी काठावरील रहिवासी नागरिक आणि सर्व व्यावसायिक शेतकरी यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. मनपा व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं करण्यात आलेल्या आवाहनानुसार पंचवटी विभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्या नेतृत्वात रहिवासी व सर्व व्यावसायिकांना खबरदारी घेण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी अग्निशमन दलाचे संजय कानडे, सर्व सहकारी तसेच पंचवटी प्रशासकीय अधीक्षक मंगेश वाघ, राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागाचे सहाय्यक राजेश सोनवणे, परवाना विभागाचे सहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख, प्रकाश उखाडे, रविकांत शिंदे, ईश्वर शेंडके, सनी काळे, सचिन गवळी आदींनी प्रयत्न केले. मनपा प्रशासनाच्या वतीनं गोदावरी नदी परिसरात नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी तेजश्री उखाडे, नाशिक.